नमस्कार मित्रांनो, काल जर आपण बिग बॉसचा एपिसोड पाहिला असेल तर त्याच्यामध्ये 6 जे कॉन्टेस्टंट आहेत ते नॉमिनेट झालेले आहेत। याच्यामध्ये कोण कोण आहेत तर धनंजय पवार, सूरज चव्हाण, योगिता चव्हाण, अंकिता वालावलकर, वर्षा उसगावकर ताई आणि पुरुषोत्तम दादा पाटील हे जे 6 सदस्य आहेत ते नॉमिनेशनमध्ये आलेले आहेत। आणि याच्यामध्ये कोण आहे टॉपला, कोण आहे बॉटमला, कोणावर आहे इविक्शनची लढती तलवार ते आपण पाहूयात। पण त्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनल देखील नक्की सबस्क्राईब करा। तर सगळ्यात पहिल्यांदा तर आपण टॉपला कोण आहे ते पाहूयात। तर सगळ्यात टॉपला आहेत धनंजय पवार। यांची जी फॅन फॉलोइंग आहे ती खूप जास्त आहे। यांचे जे व्हिडिओज आहेत ते प्रत्येकजण पाहतं, कोणत्याही एजची लोक पाहत आहेत। त्यांची जी फॅन फॉलोइंग आहे ती जास्त आहे, त्यांचे फॉलोअर्स जे आहेत ते मिलियन प्लस आहेत, त्यामुळे यांना वोटिंग दाबून होते। त्याशिवाय त्यांचं घरामधलं जे इन्व्हॉल्वमेंट आहे ते खूप जास्त चांगलं आहे। त्यांचं जे घरातलं इन्व्हॉल्वमेंट आहे ते खूप जास्त चांगलं आहे। ते बोलत आहेत, ते स्टँड घेत आहेत, ते प्रत्येक जी काही गोष्ट बिग बॉसच्या घरात करायला पाहिजे ते सगळं करत आहेत, कॉमेडी देखील करत आहेत। त्यामुळे लोकांना जे आहे कोल्हापूरकरांनाच नाही तर सगळ्या महाराष्ट्राला धनंजय दादांचा जो गेम आहे तो खूप जास्त आवडतो, त्यामुळे सगळेजण जवळपास त्यांना वोट करत आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो 2 नंबरला आहे सूरज चव्हाण। सूरज चव्हाणची देखील फॅन फॉलोइंग जी आहे ती खूप जास्त आहे। आता प्रॉब्लेम असा याच्यामध्ये की सूरज चव्हाणची जी फॅन फॉलोइंग आहे त्यामध्ये त्याचे पण जवळपास मिलियन च्या जवळपास त्याचे फॉलोअर्स आहेत, काहीतरी 9 लाखाच्या आसपास त्याचे फॉलोअर्स आहेत। आणि याच्यामध्ये सूरज चव्हाण सध्या खेळत काही नाही आहे, पण त्याची फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे। लोकांना जेवढा पण तो दिसतोय तो त्यांना चांगला दिसतोय। त्याने कुठं काही गेम केलेला नाही कोणाचा किंवा कोणाचा वाईटपणा घेतलेला नाही, एकदम साधा भोळा असा त्याची इमेज आहे। त्याच्यामुळे लोकांना कुठेतरी तो भावतोय आणि त्याच्यामुळे लोक त्यालाही खूप जास्त वोट करत आहेत। त्याच्यानंतर 3 नंबरला आहे योगिता चव्हाण। आता खूप जण म्हणत आहेत की योगिता चव्हाण बॉटमला आहे किंवा कुठेतरी आहे, पण तसं नाही आहे। योगिता चव्हाण ही एक कलर्सची फेस आहे, त्यामुळे कलर्स मराठीचे जे कोणी ऑडियन्स असतील, कलर्स मराठी चॅनल जे बघत असतील आणि तिची सिरियल होती जीव माझा गुंतला, त्यामुळे ती खूप जास्त फेमस झालेली होती। आणि ही जी मालिका आहे ते प्रत्येकजण खूप जण बघत होते आणि त्यामुळे तिला खूप जास्त वोट पडत आहेत। असं नाही आहे की तिला वोट खूप कमी येत आहेत, तिला पण भरपूर वोट येत आहेत आणि ती 3 नंबरवर आहे। त्यामुळे असं नाही आहे की ती बॉटमला आहे, बॉटमला अजिबात नाही आहे, ती 3 नंबरला आहे। त्याच्यानंतर वर्षाताई आणि अंकिता वालवलकर या दोघींना जे म्हणता येईल की सेम सेम वोट आहेत, थोडेफार पुढे मागे होत असेल, परंतु या दोघींना देखील चांगले वोट पडत आहेत। आणि त्याच्यानंतर पुरुषोत्तम दादा पाटील। आता पुरुषोत्तम दादा पाटील यांचा काही फॅन बेस नाही आहे, जे कोणी आहेत फॅन बेस त्यांचा जवळपास वारकरी संप्रदाय आहे, कीर्तनकार आहेत। ज्या लोकांना त्या गोष्टी आवडतात ते त्यांची फॅन फॉलोइंग तशी आहे, त्यामुळे त्यांना वोटिंग जी आहे ती कमी पडत आहे। ते लोक काय बिग बॉस बघत नाहीत, त्यांची फॅन फॉलोइंग चांगली आहे असं नाही की नाही आहे, पण त्यांचा जो फॅन फॉलोइंग आहे, जे कोणी त्यांना फॉलो करत आहेत ते जे आहेत ते एक वारकरी संप्रदायाची लोक असतील किंवा जे कोणी कीर्तनकार आहेत, त्यामुळे त्यांची जी वोटिंग आहे ते खूप कमी आहे। आता यावेळेस तर वोटिंग जरी झालं, जरी कोणी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणार असलं तरी देखील बिग बॉस यावेळेस कोणाला घराबाहेर काढणार नाही, कारण प्रत्येकाला लगेच एका आठवड्यामध्ये कोणाला घराबाहेर काढू शकत नाही आपण। प्रत्येकाला एक टाइम दिला पाहिजे, एक 2 आठवडे तरी मिनिमम दिले पाहिजे, त्यावेळेस त्यांचा गेम काय आहे तो समजतो। जसं की आपण कालचा एपिसोड पाहिला, पुरुषोत्तम दादा एवढे भडकले होते काल, त्यामुळे असं वाटलं तिथील जे कंटेस्टंट आहेत जसं की अरबाज आहे तो देखील बोलला तुमचे हे जे रूप आहे ते तुम्ही दाखवा, ते दाखवल्यावर तुम्हाला लोक अजून पसंत करतील। जे लोक तुमचे फॅन नाही आहेत किंवा जे लोक तुम्हाला ओळखत नाहीत ते लोक देखील तुम्हाला नंतर सपोर्ट करतील आणि त्याच्यामुळे तुमचे जे वोटिंग आहे ते देखील वाढेल। त्यामुळे हा जर आठवडा सोडला तर पुढच्या आठवड्यापर्यंत आता हे जे लोक आहेत ते आलेले आहेत याच्यामध्ये नॉमिनेशनमध्ये, त्यामुळे कुठेतरी आजपासून आपल्याला त्यांच्यामध्ये गेम चेंज झालेला दिसेल, आपल्याला या लोकांमध्ये एक चेंज झालेला दिसेल। कारण ज्यावेळेस कोणी नॉमिनेशनमध्ये येतं त्यावेळेस खूप जास्त राडा घालतात मग हे लोक, आणि त्यामुळे आपल्याला कुठेतरी या आठवड्यामध्ये खूप जास्त हल्ला राडा पाहायला मिळणार आहे, कारण हे लोक आता गप्प बसणार नाहीत नॉमिनेशनमध्ये जे कोणी आलेले आहेत। त्यामुळे असं वाटतं मला की यावेळेस तरी कोणी जाणार नाही आहे, पण लोक जे बुजलेले लोक आहेत जसे की कोणी जास्त बोलत नाही ते लोक खुलून जातील, ते ओपन अप होतील आणि आपल्याला आजच्या एपिसोडपासून अजून जास्त काही चांगलं पाहायला मिळेल। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, जर बिग बॉसच्या घरामधून कोणी जर इव्हिक्ट झालं तर कोण होऊ शकतं, याचा असा तुमचा जो अंदाज आहे तो तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता। तर जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनल देखील नक्की सबस्क्राईब करा।